या संगीत आखाडीच्या 7 मार्च 2026 रोजी जो लिलाव ठेवण्यात आलेला आहे, या लिलावासाठी हा लिलाव मुद्दाम शनिवारी ठेवलेला आहे यावर्षी, जेणेकरून बाहेरगावून लिलावासाठी येणारे आमचे लिंगदेवकर जे आहेत, कोणी पोलीस आहे, कोणी मिलिटरी मॅन आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी काय अधिकारी असतील सरकारी अधिकारी, हे सगळ्या लोकांना शनिवारी मुक्कामी लिंगदेवला येता येईल व रविवारी त्यांना त्यांच्या ठिकाणी पुन्हा जाता येईल अशी सोयीस्कर तारीख ही साथ ठेवलेली आहे. आमच्या लिंगदेव गावच्या जवळजवळ 300 पेक्षा जास्त लष्करी सुरक्षा सेवेमध्ये आमचे लोक आहेत. जवळजवळ घरोघरी कमीत कमी एक पोलीस किंवा मिलिटरी जवान किंवा असं काहीतरी बऱ्यापैकी नोकरीला माणूस आहे. आणि खरी या आखाडी पात्रांचा लिलाव घेण्याची स्पर्धा या नोकरदार वर्गामध्ये जास्त असते, त्यांच्या परिवारामध्ये. तेव्हा अशा तऱ्हेने तो 8 तारीख निवडलेली आहे. संगीत आखाडीमध्ये ही सायंकाळी 6ला या आखाडीचा कार्यक्रम जो चालू होतो, तो सकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 12-13 तास हा कार्यक्रम कंटिन्यू चालू असतो. याचं उद्घाटन हे 6 वाजता होत असतं प्रारंभ. ह्या उद्घाटनाचा सुद्धा लिलाव आहे. जवळजवळ 1-1.5 लाखाच्या दरम्यान हा लिलाव जातो. फक्त फीत कापायचं काम आहे, तरी जवळजवळ 1-1.5 लाखाच्या पुढे हा लिलाव जातो. व ह्या उद्घाटक जो आहे खूप मोठा खर्च करतो. सर्व लोकांना फेटे, मोठं संगीत, मोठ्या प्रकारचं संगीत, डेकोरेशन, रथ वगैरे वगैरे, त्याला खूप चांगल्या प्रकारची शोभा आणण्याचं काम तो लिलावधारक ग्रामस्थ करत असतो. तेव्हा आणि संगीत ताफे, जवळजवळ 5 संगीत ताफे या संगीत आखाडीसाठी वापरले जातात. रात्रभर कार्यक्रम असल्यामुळं व वेळ कमी आणि पात्र जास्त अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. पहिलं पात्र जे असतं ते असतं सूत्रधार, म्हणजे या संगीत आखाडीचा प्रमुख संचालक म्हणूया आपण नवीन भाषेमध्ये, प्रमुख डायरेक्टर. पहिलं पात्र सूत्रधाराचं, नंतर गणपती, सरस्वती, विदूषक, अशा क्रमानं पुढं मग रामायणाला सुरुवात होते. त्यामध्ये मग कुंभकर्ण आला, इंद्रजित, त्राटिका, शूर्पणखा, रावण, राम लक्ष्मण, वाली सुग्रीव, अनेक प्रकारची पात्र, हनुमान, या रामायण या भागामध्ये असतात. जवळजवळ 4 ते 5 तास रामायण चालतं. रामायणामधले त्यानंतर महाभारतामध्ये अर्जुन, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, त्याचप्रमाणे दुर्योधन, बकासूर, अनेक प्रकारची पात्रे आहेत. त्याचप्रमाणे विष्णू पुराणामधले सुद्धा यमराज, वेताळ, खंडेराय, भगवान लिंगेश्वर महादेव, अभिमन्यू, त्याचप्रमाणे शेंडे नक्षत्र सुद्धा, अशी काही वेगळी पात्र सुद्धा आम्ही काढलेली आहेत. याची पात्र होतात. या सगळ्या सादरीकरणामुळं आमच्या लिंगदेवच्या ग्रामस्थांना रामायण महाभारत ठळक पद्धतीनं सगळं माहिती आहे. आणि त्याचा सुसंस्कार या आमच्या गावच्या लोकांच्या परिवारातील मुलांवर चांगल्या प्रकारचा होतो. हा बोवाडा किंवा संगीत आखाडी ही एक अतिशय संस्कार घडवणारी अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. अनेक गावांना या आखाड्या होत्या, पण त्या नामशेष झाल्या, बंद झाल्या. पण आमच्या गावामध्ये मात्र नवीन रूपाने ही संगीत आखाडी उभी राहिलेली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागानं
आमच्या लिंगदेवची संगीत आखाडीचे 3-4 इव्हेंट हे पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथलं संत नामदेव सभागृह जे आहे त्या ठिकाणी हे 3-4 इव्हेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठेवले होते आणि त्या सभागृहात या आमच्या कार्यक्रमाला जागा झाली नाही. एवढी प्रचंड गर्दी हे इव्हेंट पाहण्यासाठी या संत नामदेव सभागृहात झाली आणि खूप कौतुक या आमच्या सगळ्या संगीत आखाडीचं या इव्हेंटच्या कार्यक्रमात साध्य करण्याचं झालं. धन्यवाद. नमस्कार, मी सुदाम ताबाजी हांडे, लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त सर्व ग्रामस्थांना आमंत्रित करीत आहे की यंदाही सालाबादप्रमाणे आमचा गुढीपाडव्याची यात्रा साजरी होत आहे. त्या यात्रेमध्ये जे रामायण महाभारत जे घडतं ते पात्र आमच्या लिंगदेव गावचे जवान तरुण ते साजरीकरण करतात. त्याच्यामध्ये नाशिकचे तरुण, मुंबईचे तरुण, पुण्याचे तरुण, लिंगदेव गावचे काही तरुण ते साजरीकरण करतात. ते साजरीकरण करतात म्हणजे ते त्याचे निलाव होतात. ते निलाव येत्या शनिवारी 7 तारखेला ठेवलेले आहे. 7 तारखेला संध्याकाळी 9 वाजता तो निलाव साजरा केला जाणार आहे. तेव्हा सर्व तरुणांना मी आमंत्रित करतो की शनिवारी संध्याकाळी सर्वांनी आपल्या लिंगेश्वर यात्रेच्या निलावासाठी हजर राहावे. आणि आपले हे लिंगेश्वराचं देवस्थान हे नवसाला पावणारं आहे. ह्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना मी आमंत्रित करीत आहे. सर्वांनी यात्रेला यावा, दर्शन घेऊन जावा ही नम्र विनंती. मी लिंगदेव गावचा नागरिक पोपट कारभारी हडवळे. यात्रेबद्दल मी आपल्याला सर्वांना थोडक्यात माहिती देऊ इच्छितो, उत्स्फूर्तपणे माहिती देऊ शकतो. आमचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विद्यमान DB फाफाळे सर, त्याचप्रमाणे सुदाम हांडे विश्वस्त यांनी जी माहिती दिलेली आहे त्या व्यतिरिक्त मी जबाबदारीने आणि आनंदाने उत्स्फूर्तपणे सांगू शकतो का लिंगदेव गावातील यात्रा उत्सव हा तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर आमची यात्रा मी अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील एक अग्रगण्य यात्रा उत्सव आहे. कारण ज्या यात्रेला कोणतीही यात्रा यशस्वी होण्यासाठी पैशाची गरज असते आणि पैशाच्या गरजेसाठी वर्गणी काढली जाते, परंतु तसा हा आमच्याकडे इथे प्रकार कोणताही नसलेला यात्रेला आम्ही वर्गणी न काढता निलावाच्या माध्यमातून भाविकांनी उत्स्फूर्तपणे ज्या देणगे देतात त्यातून हा आमचा उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. मी पुन्हा एकदा अभिमानाने सांगू शकतो की आमची लिंगदेव गावाची यात्रा तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात एकदा महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अग्रगण्य अशी यात्रा उत्सव आहे. कारण ज्या यात्रेला कोणत्या प्रकारे वर्गणी न काढता भाविक सढळ हाताने मदत देऊन जंगी स्वरूपात आमचा यात्रा उत्सव सादर करतो. सर्व उपस्थितांना भाविकांना मी नम्र विनंती करतो की आपण यात्रा उत्सवाला राहून ह्या जागृत देवस्थानाला भेट देऊन आपण ह्या यात्रेची शोभा वाढावे असे मी ग्रामस्थांतर्फे मनपूर्वक आग्रहाचे आमंत्रण देतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद.